शेतकऱ्यांना आतापर्यंतची पीक विम्याची सगळी थकीत रक्कम सोमवारी मिळणार आहे। खरीप 2022 पासून ते रब्बी हंगाम 2024-25 पर्यंतची ज्या ट्रिगर मधली भरपाई आणि ज्या हंगामातली भरपाई थकीत आहे ती सगळी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे खरीप हंगाम 2024 मधली काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नव्हती। ही भरपाई देखील आता शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान एका कार्यक्रमामध्ये एका क्लिकवर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही सगळी भरपाई जमा करणार आहे। पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकारांनी त्या संबंधित सगळी तयारी करून ठेवली आहे। तशा सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना केलेल्या होत्या। थोडक्यात काय तर आतापर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सोमवारी दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरीप हंगाम 2024 मधले पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई तसंच काढणी पश्चात नुकसान भरपाई पीक विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना अजून दिलेली नाहीये। जुलै महिन्यापर्यंत पीक विमा कंपन्या सांगत होत्या की राज्य सरकारने आपल्या हिस्सेचा पीक विमा हप्ता भरलेला नाही, त्यामुळे आम्ही भरपाई दिली नाहीये। परंतु राज्य सरकारने आपल्या हिस्सेचा पीक विम्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये पीक विमा कंपन्यांना दिला होता। तरी देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीक विम्याची भरपाई जमा झाली नव्हती। शेतकऱ्यांनी आपले स्टेटस चेक केल्यानंतर राज्य सरकारकडे अनुदान किंवा विमा हप्ता पेंडिंग असल्याचं किंवा प्रलंबित असल्याचं दाखवण्यात येत होतं। परंतु प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारांनी आपल्या हिस्साचा विमा हप्ता दिल्याचं कृषी विभागाकडून सांगितलं जात होतं। त्यामुळे नेमकं खरं काय, राज्य सरकारने खरंच आपल्या हिस्साचा पीक विम्याचा हप्ता दिला की नाही की विमा कंपन्या खोटं बोलतात, या संभ्रमामध्ये शेतकरी होते। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित होता तो म्हणजे ही थकलेली पीक विम्याची भरपाई नेमकी कधी मिळणार आहे। कारण पीक विमा पोर्टलवरती स्टेटस हे पीक विमा भरपाई मंजूर झाल्याचं दाखवत होतं, परंतु या सगळ्या गोंधळांमध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता। परंतु आता हा सगळा संभ्रम थांबण्याची शक्यता आहे, कारण केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पीक विम्यांना तंबी देत 2022 म्हणजे खरीप 2022 पासूनची सगळी थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्याची आता सूचना केलेल्या आहेत। सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने विमा कंपन्यांना देखील काही सूचना केल्या आहेत। त्या सूचना नेमका काय केल्यात ते देखील आपण पाहूयात। या सूचनांमध्ये विमा दाव्याची रक्कम विमा कंपन्यांनी मंजूर करावी, दाव्याची तयारी करावी, तसंच थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करावी अशा सूचना केंद्रीय कृषी मंत्रालयाने विमा कंपन्यांना केलेल्या आहेत। म्हणजेच काय तर सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्यांना केंद्रीय कृषी मंत्रालयाने केलेल्या आहेत। आता पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारनं अनेकदा सूचना देऊन देखील आणि मुख्यमंत्र्यांनी अनेकदा तंबी देऊन देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिलेली नाहीये। यामध्ये शेतकऱ्यांना संभ्रम होता की नेमकं राज्य सरकारनं खरंच हप्त्याची रक्कम दिली की नाही, की आणखीन कुठलं अनुदान पेंडिंग आहे। काही ठिकाणी अशी देखील चर्चा होती की काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईची रक्कम ही 110% जास्त आहे। त्यामुळे जोपर्यंत सरकार वरची रक्कम देणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार नाही। शेतकऱ्यांना आतापर्यंत म्हणजे बहुतांश शेतकऱ्यांना आतापर्यंत खरीप 2024 मधले एकतर स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर मधलेच भरपाई बहुतांश शेतकऱ्यांना मिळाली होती। अनेक शेतकऱ्यांना अजूनही काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं। वारंवार शेतकरी तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य पातळीवरती विचारणा केली जात होती की नेमकं पीक विम्याची भरपाई कुठं अडकली आहे। कारण राज्य सरकार सांगत होतं की पीक विम्याची जो काही हप्ता होता तो देण्यात आला, त्या संबंधीचा GR देखील काढण्यात आलाय। कुठलंही अनुदान पेंडिंग नाहीये। शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या पुढच्या काही दिवसांमध्ये भरपाई देईल, परंतु असं घडताना दिसत नव्हतं। त्यामुळे शेतकरी नेमकं पीक विमा भरपाई कधी मिळणार, त्यातच राज्य सरकारनं चालू खरीपापासून पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत। मग मागची भरपाई मिळणार की नाही, की योजनेत बदल केल्यामुळे आता आम्हाला ही भरपाई मिळणार नाही अशी देखील चर्चा काही शेतकऱ्यांमध्ये होती। परंतु आता या सगळ्या चर्चांना इथेच विराम मिळालाय, कारण केंद्रीय कृषी मंत्रालयानं खरीप 2022 पासून तरी आत्ताच नुकताच संपलेल्या रब्बी हंगामापर्यंतचे सगळे विम्याचे दावे निकाली काढण्याचा निर्णय घेतलाय। सोमवारी एका क्लिकवर केंद्रीय कृषी मंत्री सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा भरपाईची रक्कम जमा करणार आहेत। त्यामुळे आता सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय ते सोमवारकडे। खरंच आम्हाला मंजूर झालेली पीक विम्याची भरपाई कृषी मंत्री एका क्लिकवर आमच्या खात्यात जमा करणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। आता आपण सोमवारी आढावा घेऊ की नेमकं खरंच असं घडलंय का। कृषी मंत्र्यांनी जे काही पत्राद्वारे सांगितलंय किंवा जे आता बातम्या पुढे येत आहेत की सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री एका क्लिकवर शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा थकीत विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। सोमवारी नेमकं या संदर्भात काय अपडेट येतात त्याची माहिती आपण सोमवारी घेऊच। त्यासाठी आपल्या